नमस्कार. विश्व मराठी परिषद आयोजित जीवनाचे आणि जीवनशैलीचे व्यवस्थापन या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये चौथ्या भागामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत आहे. गेली 3 दिवस आपण या विषयावर आपले मार्गदर्शक माननीय श्री अभय भंडारी सर यांच्याकडून मार्गदर्शन ऐकत आहोत. आजही आपण अति महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन त्यांच्याकडून घेणार आहोत. पण तत्पूर्वी या ठिकाणी आपल्या सर्वांना एक सूचना सांगण्यात येत आहे. विश्व मराठी परिषदेतर्फे ज्या कार्यशाळा घेतल्या जातात त्या सर्व कार्यशाळांमध्ये सहभागी असणाऱ्यांना सहभाग प्रमाणपत्र दिले जात असते. याबाबत ही सूचना आहे. आपली कार्यशाळा संपल्यानंतर आपल्या ग्रुपवरती एक लिंक पाठवली जाणार आहे, ज्याला अभिप्राय अर्ज लिंक असं म्हटलं आहे. ती लिंक आपण भरून सबमिट करायची आहे. जोपर्यंत आपण ती लिंक भरून सबमिट करत नाही तोपर्यंत आपल्याला आपले प्रमाणपत्र आपल्या ईमेल आय डीवर मिळणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आता या अर्जामध्ये भरत असताना आपल्या प्रमाणपत्रावर आपलं नाव हे आपल्याला कशा पद्धतीने हवंय ते व्यवस्थित त्या ठिकाणी नमूद करायचंय. हे नाव लिहित असताना किंवा टाईप करत असताना आपल्या मराठी भाषेमध्येच हे आपलं नाव त्यामध्ये लिहायचं आहे आणि हा अर्ज भरून आपल्याला सबमिट करायचा आहे. तर हा अर्ज आपल्याला उद्या संध्याकाळपर्यंत 6 वाजेपर्यंत हा अर्ज आपल्याला भरून सबमिट करायचा आहे. आपलं हे आजचं सत्र संपलं की आपल्याला ती लिंक आपल्या ग्रुपवरती शेअर करण्यात येईल. तर अशी ही एक महत्त्वाची सूचना आहे. त्याचबरोबर आपण गेली 3 दिवस जीवनाचं आणि जीवनशैलीचं व्यवस्थापन हे यावर मार्गदर्शन ऐकत असताना जीवनाचा अर्थ समजून घेतला. व्यक्तीचा मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक स्तर काय असतो याबाबतही सरांकडून आपण मार्गदर्शन घेतलं. त्याचबरोबर त्या व्यक्तींच्या जाणीवेचा स्तर आणि त्यांच्या आकांक्षा, नंतर व्यक्ती, कुटुंब आणि समाजाचे परस्परावलंबन हे कसं असतं, त्यानंतर संस्कार आणि जीवनमूल्ये काय करतात, त्यानंतर सामाजिक उत्क्रांती, अपक्रांती आणि या सर्वांमधलं ह्या व्यक्तीचं स्थान काय, यावर आपण मार्गदर्शन घेतलं. आता याच्या पुढे आपण जाणार आहोत. तर आपण जास्त वेळ न घेता आपल्या जे मार्गदर्शक आहेत माननीय श्री अभय भंडारी सर यांना आपण विनंती करूया की आम्हाला हे जीवनाचं आणि जीवनशैलीचं व्यवस्थापन करत असताना पुढील आणखी काय आम्ही शिकलं पाहिजे आणि कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करून पुढे वाटचाल केली पाहिजे. नमस्कार सर. नमस्कार. आवाज येतोय व्यवस्थित? हो सर. हो. जीवनशैलीचे व्यवस्थापन या कार्यशाळेच्या चौथ्या सत्राला आपण प्रारंभ करतो आहोत. तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण व्यक्ती आणि समाजाचे अर्थकारणाचा मानवी जीवनावरील प्रभाव, अर्थकारणाबरोबरच तंत्रज्ञानाचा प्रभाव, कारण तो जीवनशैलीचा एक भाग झालाय. मानवी इतिहासात कधीही आज तंत्रज्ञानाचा जेवढा प्रभाव मानवी जीवनावर आहे, व्यक्ती जीवनावर, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनावर, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जीवनावर आहे, तेवढा यापूर्वीच्या इतिहासामध्ये कधीही नव्हता. त्यामुळे अर्थकारण आणि तंत्रज्ञान या दोन्ही गोष्टींचा जो प्रभाव आहे आपल्यावरचा, त्याचे सकारात्मक नकारात्मक दोन्ही प्रकारचे पैलू आहेत. त्याची थोडक्यात तुलना करून आपण पाहणार आहोत. त्याचा आपल्या जीवनाशी नेमका संबंध काय आहे तेही समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. अर्थकारण अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आपल्या भारतीय परंपरेमध्ये 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत.
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे ते 4 पुरुषार्थ आहे. ज्याप्रमाणे कुठलीही नदी, गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी, ज्या ज्या पवित्र नद्यांचं स्मरण आपण करतो प्रातस्मरण म्हणून, अशा प्रत्येक नदीला 2 तीर असतात आणि त्या नदीचं पाणी, जीवन ज्याला आपण म्हणतो, ते वाहत असतं त्यांना. तसं मानवी जीवन अखंड प्रवाहित आहे आणि अखंड प्रवाहित असलेल्या मानवी जीवनामध्ये 2 गोष्टींचं अत्यंतिक महत्व असतं. त्या अविच्छेद्य आहेत, मानवी जीवनाचा भागच आहे. त्यातलं एक आहे अर्थ, हा पुरुषार्थ, आणि दुसरा आहे काम. काम याचा अर्थ आपल्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या कामना. अपवादाने सुद्धा एखादाही मनुष्य असं सापडणार नाही की ज्याच्या मनामध्ये काही कामना नाहीये. सतत मनामध्ये इच्छा निर्माण होत असतात. त्या इच्छा पूर्ण करण्याकरता मनुष्य धडपडत असतो. पण त्याची शक्ती, शारीरिक शक्ती, त्याचं मानसिक बल, त्याचं बौद्धिक सामर्थ्य, या सगळ्या गोष्टींचा जास्तीत जास्त उपयोग करून आपली प्रत्येक कामना पूर्ण करण्याकडे मनुष्याचा कल असतो. कारण कामना पूर्ण केल्यानंतर आपण सुखी होऊ असा एक स्थायी भाव मानवी आकलनाचा आहे. मनुष्याला असं वाटत असतं की या कामना पूर्ण झाल्या म्हणजे मला सुख मिळेल. त्यामुळे सुखाचा पाठलाग मनुष्य अखंड करत असतो. दुःखापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असतो. सुखाचा पाठलाग करताना आणि दुःखापासून दूर जाताना त्याला ज्या गोष्टींचा अत्यंतिक आधार वाटतो, त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट जर काही असेल तर ती अर्थकारण, ती संपत्ती. त्यामुळे 4 पुरुषार्थांमध्ये अर्थ या संपदेला अत्यंतिक महत्व दिलेलं आहे. पण अर्थ आणि काम, निर्माण होणाऱ्या कामना आणि त्या कामना पूर्ण करण्याकरता लागणारा अर्थकारण, त्यासाठी लागणारा पैसा, अर्थार्जन, या दोनही गोष्टींना नदीच्या तीराची जशी मर्यादा असते, दोन्ही किनारे असतात नदीला, त्याप्रमाणे एका बाजूला धर्म आणि एका बाजूला मोक्ष, अशा 2 मर्यादा आखून दिलेल्या आहेत की ज्यामुळे अर्थ आणि काम हे दोन्ही पुरुषार्थ जे आहेत त्यांच्यावर एक विवेकाचा अंकुश राहतो आणि तो राहणं जरुरी आहे. कारण संपत्तीचे स्वतःचे गुण आहेत, संपत्तीचा स्वतःचा प्रभाव आहे, अत्यंतिक प्रभाव आहे. कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये आर्य चाणक्य असं म्हणतात, चाणक्य सूत्र जी आहेत चाणक्यांची, त्यातलं एक चाणक्य सूत्र आहे, सुखस्य मूलम धर्माः. तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर धर्माचं आचरण तुम्हाला करावं लागेल. जर तुम्ही धर्माचं आचरण केलं नाही, अधर्मी मनोवृत्तीने जर तुम्ही वागलात, तर स्वाभाविक आहे तुमची आणि सुखाची दृष्टीभेट होणार नाही, दुःख तुमच्या वाट्याला येईल. सुखस्य मूलम धर्माः. आणि त्यानंतरचं सूत्र आहे, धर्मस्य मूलम अर्थाः. धर्माचं मूळ अर्थ आहे. त्यागाशिवाय भक्ती संभवत नाही आणि अर्थकारणाशिवाय धर्मकारण जे आहे ते प्रत्यक्षात येणार नाही. सामाजिक पातळीवर व्यक्तीचं येऊ शकेल पण समाजाचं नाही येऊ शकणार. ती एकात एक गुंफलेली व्यवस्था आहे. आपलं सामाजिक जीवन, आपलं अर्थकारण, आपली धर्मसूत्र, आपल्या न्याय आणि नीतीच्या संकल्पना, व्यक्तिगत सुख, कौटुंबिक सुख, समाजाचं सुख आणि राष्ट्राची उत्क्रांती, राष्ट्राची सुरक्षा, शांततापूर्ण, आनंददायक, परस्पर सद्भावावर आधारलेलं सहजीवन राष्ट्रामधल्या कोट्यावधी लोकांचं, अशी ही शृंखला आहे पुढे. तर त्यामुळे संपत्ती अनिवार्य आहे. जसं एखादं वाहन जरी पेट्रोलवर चालत असलं तरी सुद्धा ते वाहन खडखड धडधड न करता अतिशय छान, शांतपणाने, उत्तमपणाने, स्मूथली रस्त्यावरनं जर जायचं असेल तर त्याच्यामध्ये वंगण वापरावं लागतं, लुब्रिकंट वापरावं लागतं. ऑइल ते लुब्रिकंट म्हणून आपण वापरतो आणि त्यामुळे कसलाही आवाज, खडखड धडधड न करता ते वाहन उत्तम चालतं. लुब्रिकंटवर वाहन नाही चालत, ते पेट्रोलवरच चालतं. पण लुब्रिकंट नसेल तर एक पाऊलही ते वाहन पुढे जाऊ, एक पाऊलही त्या वाहनाला पुढे टाकता येणार नाही. एक फुटभर सुद्धा पुढे सरकणार नाही ते, जरी पेट्रोल असलं तरी.
तर समाजाचं अर्थकारण जे आहे ते वाहनात वापरलेल्या त्या लुब्रिकंट सारखं आहे. समाजाचे जीवन व्यवहार उत्तम जर चालायचे असतील तर संपत्तीच्या माध्यमातून ते उत्तम चालतात. मग वैयक्तिक जीवनातले असतील, कौटुंबिक जीवनातले असतील, नाही तर सामाजिक राष्ट्रीय जीवनातले असतील. संपत्तीचा झरा जर आटला तर ते जीवन व्यवहार नीट चालत नाही. संपत्तीचं दुर्भिक्ष असेल आणि अन्न विकत घेता येणार नाही कुणाला, किंवा कुणाला अन्न जर मिळणार नाही, तर अशा अवस्थेमध्ये त्या समाजाचे जीवन व्यवहार नीट चालणार नाही. प्रक्षोभ निर्माण होईल महाभयंकर त्या समाजामध्ये. तर त्यामुळे समाजाची सर्व प्रकारची घडी नीट बसण्याकरता समाजाचे जीवन व्यवहार उत्तम चालावे याकरता संपत्तीचं जे महत्व आहे ते अनन्यसाधारण आहे. आणि भारतामध्ये संपत्तीचं चिंतन प्रदीर्घ काळापासून केलेलं आहे. संपत्ती म्हणजे फक्त रुपये आणि पैसे याला संपत्ती नाही म्हणत भारतीय परंपरेमध्ये. आज आपण ज्याला संपत्ती म्हणतो ती एकतर डॉलर, रुपये, युरो, पाऊंड याला आपण संपत्ती म्हणतो चलन या स्वरूपामध्ये. पण संपत्तीचा एक भाग झाला. संपत्तीची विस्तृत कल्पना जी आहे भारतीय परंपरेमध्ये त्याचं एक प्रतीक आहे. आणि ते प्रतीक म्हणून आपण लक्ष्मीकडे पाहतो, लक्ष्मीची पूजा करतो, लक्ष्मीची आराधना करतो आपण. आणि संपत्तीचं प्रतीक आहे लक्ष्मी. पण ती लक्ष्मी भगवान विष्णूंच्या पायाशी त्यांच्या सेवेमध्ये असलेली आपण दाखवतो, नेहमी पाहतो, नेहमी चित्रांमध्ये हजारो वर्ष येते. भगवान विष्णूंच्या पायाशी का दाखवतात? ती डोक्यावर घेतलेली नाही दाखवत. आज आपल्या समाजामध्ये लोक डोक्यावर घेतात संपत्ती. आपल्या भारतीय परंपरेमध्ये संपत्तीचं अधिष्ठान जे आहे ते भगवान विष्णू दाखवलेत आणि त्यांच्या पायाशी, त्यांच्या चरणापाशी त्यांची सेवा करताना लक्ष्मी दाखवतात. त्या लक्ष्मीची आराधना करण्याकरता, तिची कृपादृष्टी आपल्यावर व्हावी याकरता आपल्या भारतामध्ये कुठल्याही समाजातला अत्यंत धनिक मनुष्य लक्ष्मीची आराधना करतोच करतो. लक्ष्मीपूजन आपण करतो ना दिवाळी, एरवी आराधना करतात लक्ष्मीची, की तिची कृपादृष्टी आपल्यावर वळावी. आणि ती आराधना करण्याकरता श्री सुक्ताचं पठण केलं जातं आपल्याकडे. पुष्कळ शेकडो वर्षांपासून केलं जातं श्री सुक्ताचं पठण. त्या श्री सुक्ताचं पठण करताना त्याची फलश्रुती आहे. एखादी गोष्ट मी का करायची, तर मला काय मिळणार हा प्रश्न कायमच मनात येतो ना आपल्या. ही कार्यशाळा करायची तर कशासाठी करायची, मला काय मिळणार हा प्रश्न मनात येतो. जीवनामध्ये कुठलीही गोष्ट करताना मला काय मिळणार हा विचार मनुष्याच्या मनात येणं अगदी स्वाभाविक आहे, मानवी स्वभाव आहे. तर प्रत्यक्ष ईश्वराची सुद्धा आराधना करताना मला काय मिळणार हा प्रश्न ज्या वेळेला मनात येतो, त्यावेळेला शास्त्रकारांनी त्याचं उत्तर देऊन ठेवलंय की प्रत्येक स्तोत्र म्हणताना, कुठल्याही आराधना करताना त्याची फलश्रुती काय आहे हे त्याच्याबरोबर सांगितलेलं आहे. अथर्व शीर्षाची फलश्रुती आहे, श्री सुक्ताची फलश्रुती आहे की हे पठण केल्याने तुम्हाला काय मिळणार. तर श्री सुक्ताची जी फलश्रुती आहे त्या फलश्रुतीमध्ये धन हे काय आहे याचं विस्तृत विवरण केलेलं आहे. आणि ते फार छान आहे. ते कालातीत आहे. माहिती नाही ते किती शतकांपूर्वी लिहिलं गेलं, पण त्यातलं जे वर्णन आहे धन कशाला म्हणावं याबद्दलचं फलश्रुतीतलं, ते आश्चर्यकारक आहे. ते म्हणतात धनम अग्नी, धनम वायू, धनम सूर्यो, धनम वसु, धनम इंद्रो, बृहस्पती, वरुण हा धनम असतु मे. हे सगळं धन आहे. सूर्य हे धन आहे, अग्नी हे धन आहे, वायू हे धन आहे, जल हे धन आहे, बुद्धी हे धन आहे. विश्व व्यापार संघटनेने WTOचा करार जगाच्या पाठीवरच्या अनेक राष्ट्रांशी जो केला, त्या करारामध्ये बौद्धिक संपदेचे अधिकार दिले गेले. आपण म्हणतो ना पेटंट्स दिले गेले बौद्धिक संपदेचे. 18 वर्ष 15 वर्षाकरता ते पेटंट दिले जातात आणि त्या अधिकाराप्रमाणे त्या विशिष्ट प्रक्रियेचा, विशिष्ट औषधाचा, विशिष्ट यंत्राचा शोध लावणाऱ्या मनुष्याला तितका काळ त्याची रॉयल्टी मिळते त्याने संशोधन केल्याबद्दल. हे बौद्धिक संपदेचे अधिकार आहेत. बुद्धीचा हा अधिकार आहे. बुद्धी हे धन आहे.
सूर्य हे धन आहे, जीवसृष्टीचा केंद्रबिंदू असलेला सूर्य. सोलर सेल्स पासून आपण सर्व प्रकारे आता वीज तयार करण्याचा प्रयत्न करतो. ई व्हेकल्स आपल्याकडे सुरू झालेली आहेत. सूर्याशिवाय ही जीवसृष्टी राहूच शकणार नाही. तर सूर्य हे धन आहे, अग्नी हे धन आहे. रोज आपण स्वयंपाक करतो, त्या अग्नीला सुद्धा आहुती देण्याची आपल्या भारतीय परंपरेमध्ये प्रथा आहे. आणि अतिशय पावित्र्याने अग्नीला आपण आहुती देतो, की तो रोज अन्न शिजवून आपल्याला देतो. आणि हा अग्नी बाहेर प्रज्वलित केलेला आपल्या पोटामधला जो वैश्वानर नावाचा पवित्र अग्नी आहे, पित्त ज्याला आपण अग्नी म्हणतो, की जो आपण ग्रहण केलेल्या अन्नाचं पचन करून सप्त धातूंमध्ये त्याचं रूपांतरण करतो, त्या अग्नीला तो तृप्त करण्याकरता अन्न शिजवून आपल्याला देतो. म्हणून त्याची कृतज्ञता. म्हणून अग्नी सुद्धा धन मानलेला आहे. पोटामध्ये तो अग्नी जर नसेल तर अन्नाचं पचन होणार नाही. अन्नाचं पचन झालं नाही तर आरोग्य ठीक राहणार नाही. आणि असंख्य व्याधी पोटातनं प्रारंभ होतो. त्यांना पचन संस्था बिघडली की अनेक प्रकारच्या व्याधींना प्रारंभ होतो. तर म्हणून अग्नी हे धन आहे, जल हे धन आहे, बुद्धी हे धन आहे, सूर्य हे धन आहे. तर धन कशाला म्हणावं याचं हे विवरण आहे श्री सुक्तामध्ये केलेलं. हॅलो. सर आवाज केलाय आपला. हॅलो. हॅलो. एक मिनिट, थोडं नेटवर्क इश्यू आहे. एक मिनिट जरा वाट पहा. हॅलो. हा सर. हा ती हा कट झाला होता. ती संपत्ती लक्ष्मी या रूपामध्ये जर आपण मानतो आहोत, तर त्या संपत्तीचे गुण काय आहेत, त्याची विशेषता काय आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आहे की संपत्ती ही जड आहे. दुसरी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की संपत्तीची आकर्षण शक्ती प्रचंड आहे. तिसरी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की संपत्ती अर्थार्जन या स्वरूपामध्ये आपण करतो, ती कुठल्या मार्गाने संपत्तीचं अर्थार्जन आपण करतो, संपत्ती मिळवतो, यावर त्या संपत्तीचा विनियोग अवलंबून असतो. ही एक आपोआप चालणारी प्रक्रिया आहे. आणि त्यामध्ये आपल्या हजारो वर्षाच्या इतिहासाचं आपण जर चिंतन केलं तर त्यामध्ये सातत्य दिसतं. काही नियम आहेत की ते नियम शोधून काढले शास्त्रकारांनी, आणि त्याप्रमाणे त्या नियमांप्रमाणे ते वर्तन आहे. जसं एखाद्या वस्तूचं पृथ्वीवर वजन 6 किलो जर भरलं तर चंद्रावर 1 किलो भरेल. 1/6 आहे चंद्रावरचं गुरुत्वाकर्षण. हा नियम सर्वत्र सारखा नाहीये गुरुत्वाकर्षणाचा. पण काही शाश्वत नियम जे आहेत, ज्याचं शास्त्रकारांनी चिंतन केलं आणि जगात सर्वत्र त्या पद्धतीने अनुभव आपल्याला येताना दिसतो. ते नियम काय आहेत संपत्तीच्या संदर्भामधले, भारतीयांचं त्यावर चिंतन काय आहे. भारतीयांचं त्यावर चिंतन जे आहे की संपत्ती ही शुद्ध मार्गाने आपल्याला मिळाली पाहिजे. आपण बुद्धीचा वापर करून संपत्ती मिळवावी, न्याय आणि नीतीचा वापर करून संपत्ती आपण मिळवावी, विवेकाने आपण कष्ट करून एखादं कौशल्य संपादन करून संपत्ती मिळवावी. आपली संपत्ती ही नेहमी वैध मार्गाने मिळवली गेली पाहिजे. वैध मार्गाने. नीतिमत्तेचं अधिष्ठान संपत्तीला असायला हवं, कारण ती भगवान विष्णूंच्या पायाशी दाखवलेली आहे लक्ष्मी. मग नीतिमत्तेचं पालन करून संपत्ती मिळवली तर त्याचे परिणाम काय होतात. त्याचे परिणाम चांगले होतात. त्यातनं चारित्र्य जे आहे ते मनुष्याचं घडतं, चारित्र्याची जडणघडण होते नीतिमूल्यांचं अधिष्ठान असेल तर.
आणि मग ती मिळालेली संपत्ती जी आहे ती संपत्ती मनुष्याचं पाऊल वाकडं पडू देत नाही, मनुष्याला घसरू देत नाही, मनुष्याला उत्क्रांत करते, अपक्रांत करत नाही. परवा बोलताना आपण बघितलं की नीतिमत्ता विहीन मार्गाने मिळालेली संपत्ती जी आहे किंवा श्रमाशिवाय मिळालेली संपत्ती जी आहे ती मनुष्याचं कदापि कल्याण करू शकत नाही. अनेक लोक समाजामध्ये आपल्याला असे दिसतील की ज्यांच्याकडे अपार संपत्ती आहे, पण संपत्ती मिळवण्याचं एक वैध उत्पन्नाचं साधन त्यांच्याकडे नाहीये. संपत्ती आहे, खूप संपत्ती आहे, पण वेड्या वाकड्या मार्गाने मिळवलेली संपत्ती त्यांना क्षणभर शांतपणाने जगू देत नाही. संपत्तीचा एक गुण असा आहे की संपत्ती ज्या मार्गाने येते त्याच मार्गाने संपत्ती जाते. पण न्याय्य मार्गाने संपत्ती जर आली तर ती त्याच मार्गाने जाते. कुणाकडनंही तुम्हाला होणारा अर्थार्जन समाधानाने जर होणार असेल तर ती संपत्ती तुमच्या जीवनामध्ये समाधान आणते. आपल्या भारतीय परंपरेमध्ये दोन गोष्टी आहेत, एक संपत्ती लक्ष्मी या स्वरूपामध्ये आणि दुसरी आकर्षक वाटणारी, जणू तुम्हाला संमोहित करेल अशी अप्सरा, हेही एक प्रतीक आहे आपल्या भारतीय परंपरेमध्ये. पण भारताने कधीही अप्सरांची देवालय बांधली नाही. त्या आकर्षक आहेत म्हणून त्यांची देवालय बांधली नाही. त्या संमोहित करतात, भुरळ पाडतात म्हणून त्यांची देवालय बांधली नाही. देवालय लक्ष्मीची बांधली आपण, आणि ती लक्ष्मी विष्णूंच्या पायाशी असलेली आपण बांधली. आपली संपत्तीची कल्पना ती आहे. अन्याय्य मार्गाने मिळवलेली संपत्ती जी आहे, अवैध मार्गाने मिळवलेली संपत्ती जी आहे ती अप्सरेसारखी आहे. प्रत्येक अनितिमान मनुष्याला त्याला जर नोकर कसा हवा विचारलं तर तो म्हणतो की प्रामाणिक नोकर हवा. जगात एकतरी माणूस असं सापडेल का की जो म्हणेल की मला अप्रामाणिक नोकर चालेल? हे कधी संभवत नाही. नोकर प्रामाणिक हवा, पण मी अप्रामाणिक असलो तर चालेल. कर्माचा सिद्धांत सांगतो आपण जे पेरतो तेच उगवतं ना. भारतीय कृषी संस्कृती हजारो वर्षांपासून चालू आहे. जे बीज तुम्ही पेराल तेच उगवेल की नाही? ज्वारी पेरून बाजरी उगवेल का? बाजरी पेरून तांदूळ उगवेल का? तांदूळ पेरून गहू उगवेल का? आपण जे पेरू तेच उगवेल. हा कर्माचा सिद्धांत आहे. सत्कर्म पेरलं सत्कर्म उगवेल, त्याचे परिणाम त्याप्रमाणे दिसतील. दुष्कर्म पेरलं दुष्कर्म उगवेल. आणि जीवनातल्या प्रत्येक कर्माशी हे निगडीत आहे. अपवाद नाही याला काही. हा नियम आहे, शाश्वत सिद्धांत आहे, कालातीत सिद्धांत आहे. तर त्यामुळे अर्थार्जन करताना, जसं जीवनात कुठल्याही प्रकारचं कर्म करताना आपल्याला याचं अनुसंधान ठेवायला हवं की मी करतो आहे हे न्यायाला धरून आहे का, हे नीतीला धरून आहे का, हे विवेकाला धरून आहे का, स्मरून आहे का, सत्सद विवेकाला. यामुळे कुणाचं अकल्याण तर होणार नाही ना, कुणावर अन्याय तर होणार नाही ना. याचा विचार करून जसं प्रत्येक कर्म करावं तसं अर्थार्जन सुद्धा याचा विचार करूनच करावं. जे प्रश्न रोज विचारले जातात त्यावर विश्वास कुणावर ठेवावा असा एक प्रश्न विचारला एकांनी. ज्यांच्यावर विश्वास ठेवावा अशा माणसांची संख्या खूप कमी ज्यावेळेला होते त्यावेळेला समाजामध्ये अस्वस्थता निर्माण होते. सुख राहत नाही, समाज सुखी नसतो. त्याची सतत तगमग, सतत अस्वस्थता, सतत अस्थिरता, सतत भयाच्या छायेखाली समाज असणं, ही जी लक्षणं दिसतात ती नैतिक पतन झालेल्या समाजामध्ये ही लक्षणं दिसतातच दिसतात. जो समाज नीतिमान असतो त्या समाजाच्या चेहऱ्यावर संपत्तीचा तेज दिसेल, त्या समाजाच्या चेहऱ्यावर सुख दिसेल, शांती दिसेल, समाधान दिसेल, स्वास्थ्य दिसेल. याच्या विपरीत लक्षणं आपल्या समाजाच्या चेहऱ्यावर आता जी दिसतात त्याचं कारण असं की आपलं अर्थकारण जे आहे व्यक्तीचं आणि कुटुंबाचं, समाजाचं, राष्ट्राचं किंवा जगाचं,
ते बऱ्याच अंशी मायावी पायावर उभारलेलं आहे. आधुनिक अर्थशास्त्रामध्ये जास्तीत जास्त लोकांचं जास्त भलं करता येईल त्याकरता जे योग्य ते अर्थशास्त्र, नफा मिळवण्याकरता चालणारं अर्थशास्त्र, त्याला मानवी चेहरा असण्याची जरुरी नाहीये. थोडक्यात समाजातल्या काही भागाला, काही लोकांना यशस्वी व्हायचं असेल, त्यांना अपार संपत्ती मिळवायची असेल, तर उर्वरित समाज दारिद्र्यात पिचत पडला तरी हरकत नाही. या पद्धतीची अर्थशास्त्राची भूमिका असते. आधुनिक इकॉनॉमिक्स जे आहे, मॉडर्न इकॉनॉमिक्स, ते प्रॉफिट अँड लॉस त्यावर आधारलेलं आहे. लॉस होऊ नये, त्याला प्रॉफिट व्हावा, या पद्धतीची त्याची उभारणी आहे. भारतीय परंपरेमध्ये अर्थकारणाचा पाया न्याय आणि नीतीवर आहे. आधुनिक अर्थशास्त्राचा पाया न्याय आणि नीतीवर नाही आहे. नफ्यामध्ये अर्थव्यवस्था चालण्याकरता अनीतीचा आधार घेतला तरी हरकत नाही, लपवाछपवीचा आधार घेतला तरी हरकत नाही, मनुष्याची भावनिक फसवणूक करून एखादी गोष्ट त्याच्या गळ्यात मारली तरी हरकत नाही, त्याच्याशी खोटं बोललं तरी हरकत नाही. या पद्धतीचे अनेक दोष आपल्याला या नवीन अर्थव्यवस्थेमध्ये दिसतात. आणि वैयक्तिक आणि सामाजिक जीवनामध्ये सुद्धा त्याचा प्रभाव, त्याचा परिणाम दिसायला लागतो आपल्याला. ज्या पद्धतीची संपत्तीची खैरात कोट्यावधी लोकांवर वाटताना कुठल्याही राजकीय पक्षाचं सरकार आलं तर दिसतं. याचं कारण त्यांना प्रलोभन दाखवल्याशिवाय ते राजकीय दृष्ट्या आपल्याला सत्तेवर येण्याकरता मतं देणारच नाही. तशी अपरिहार्यता अनुभवतात प्रत्येक राजकीय पक्षाचे लोक. शुद्ध चारित्र्याचे लोक एक दमडी खर्च न करता किती निवडून येऊ शकतील आताच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये? ज्या देशामध्ये सत्यमेव जयते हे वचन आहे, आपलं राष्ट्रीय बोध वचन आहे, जीवनाच्या सर्व क्षेत्राशी निगडीत आपण सत्यमेव जयते हा एक निकष जर लावला तर जीवनाच्या किती क्षेत्रामध्ये त्या सत्यावर आधारित आहे आपली जीवनशैली, त्या खरेपणावर आधारित आहे का? तर संपत्ती आणि तंत्रज्ञान या दोन गोष्टींचा इतका प्रभाव आता समाजावर दिसतो, त्यामुळे या गोष्टींचं विवरण जरुरी आहे. या गोष्टींचं संपत्ती कशाला म्हणावी याचं आकलन जरुरी आहे. संपत्तीची स्वतःची आकर्षण शक्ती आहे आणि संपत्तीचं स्वतःचं एक वर्तन आहे, तिची एक वर्तनशैली आहे. आपण पहा, नुकतीच अर्थार्जनाला एखादा तरुण मुलगा किंवा एखादी तरुण मुलगी सामान्य कुटुंबातली ज्यावेळेला प्रारंभ करते, शिक्षण पूर्ण करून नोकरी असेल, उद्योग असेल, व्यवसाय असेल, कुठल्याही क्षेत्रामध्ये, त्यावेळेला त्या मुलाने किंवा त्या मुलीने मिळवलेला प्रत्येक रुपया त्या व्यक्तीच्या आणि त्या कुटुंबाच्या जीवनामध्ये त्या प्रमाणामध्ये सुख निर्माण करतो. 10,000, 15,000, 20,000 पगार असेल तर तो पगार ज्या वेळेला महिन्यातनं एकदा मिळतो ना, त्यावेळेला सुख त्या कुटुंबाला अनुभवता येतं. त्यातनं त्यांच्या मूलभूत गरजा त्यातनं पूर्ण होतात. मूलभूत गरजा पूर्ण करेपर्यंत तुम्ही मिळवलेला प्रत्येक रुपया तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या सुखामध्ये भर टाकत असतो. म्हणजे तुम्हाला मिळणारी संपत्ती आणि तुम्ही जे सुख अनुभवता ते समप्रमाणात असतं. एक अवस्था अशी येते की पगार वाढतो, तुम्ही प्रगती करता, जास्त अर्थार्जन तुमचं होतं, काही कौशल्य तुम्ही विकसित करता आणि सगळ्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्यानंतर त्यापेक्षा जास्त पैसा तुम्ही मिळवू शकता, मिळवायला लागता. दुसरा टप्पा संपत्तीच्या वर्तनशैलीतला मग येतो, तो असा आहे की तुमच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्यानंतर त्यापेक्षा जास्त पैसा ज्या वेळेला तुम्हाला मिळतो, त्यावेळेला तो पैसा तुमच्या जीवनामध्ये त्या प्रमाणात सुख वाढवत नाही. सुखाची मात्रा तेवढीच राहते, पण पैसा जास्त मिळत राहत. पहिल्या टप्प्यामध्ये ज्या प्रमाणात पैसा मिळेल त्या प्रमाणात सुखाचा ग्राफ, सुखाचा आलेख वर जातो. दुसऱ्या टप्प्यामध्ये सुखाचा आलेख जो आहे तो फ्लॅट होतो, प्लेन होतो, त्यात वाढ होत नाही, पण संपत्ती वाढवत जाता, तुम्ही मिळवत जाता जास्त. कारण मनुष्याचा आहार नियंत्रित केलेला आहे प्रकृतीने. माझ्यासारख्या मनुष्याला समजा पॅन्टला 1 मीटर आणि 20 सेंटीमीटर कापड लागत असेल
तर रेमंड वुलन कंपनीच्या मालकाला किंवा अंबानींना काही 12 मीटर लागणार नाही, एक 10-20 सेंटीमीटर कमी जास्त. तर या शरीराने सुखाचा उपभोग किती घेता येईल याची एक नैसर्गिक मर्यादा आहे. त्या नैसर्गिक मर्यादेचं उल्लंघन जगात कोणालाही करता येत. 2 वेळचं उत्तम अन्न हवं, चांगलं घर हवं, एखादं 4 चाकी वाहन हवं, मुलांना चांगलं शिकवता आला पाहिजे, आत्मसन्मान जपता आला पाहिजे, काही चांगल्या गोष्टींचा अनुभव, संगीत ऐकता आलं पाहिजे, एखादं नाटक पाहता आलं पाहिजे, चांगला चित्रपट पाहता आला पाहिजे, आश्चर्यकारक प्रगती करणारे जपान सारखे, जर्मनी सारखे, अमेरिकेसारखे देश पाहता आले पाहिजे. या सगळ्या कल्पना एकत्र जरी केल्या तरी सुद्धा अत्यंत सुखाची आणि चांगली जीवनशैली जगण्याकरता अब्जावधी रुपये लागत नाहीत आजही. त्यासाठी लागणारी संपत्ती जी आहे ती बेसिक संपत्ती आपण जर मिळवली तर तिथपर्यंत आपल्या सुखाचा ग्राफ आणि मिळणारा पैसा हे समप्रमाणात वाढताना दिसतात. त्यापेक्षा जास्त पैसा ज्या वेळेला आपण मिळवतो त्यावेळेला सुख वाढत नाही, पण पैसा वाढत 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 जातो आणि माणूस पैसा मिळवत राहतो. तरीही मनुष्य थांबला नाही. तर तुम्हाला त्यानंतर मिळणारी अतिरिक्त संपत्ती जी आहे ती संपत्ती तुमच्या सुखामध्ये वाढ न करता तुमच्या सुखाचा क्षय करायला लागते. सुखाचा ग्राफ उलटा खाली 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 यायला लागतो. हजारो लोकांना बोलवून विवाह विधीमध्ये ते आले म्हणून खूप महागड्या भेटीच्या द्याव्या लागतात. त्या औदार्य म्हणून फक्त दिल्या जात नाहीत, त्या फक्त सौजन्य म्हणून दिल्या जात नाहीत, त्या फक्त प्रेम म्हणून दिल्या जात नाहीत. हे समाजाचं परस्परावलंबित्व आहे. त्या त्या लोकांचं स्वतःचं उपद्रव मूल्य आहे आणि त्या त्या उपद्रव मूल्याकरता दिलेलं या पद्धतीची एक खुशामत जी आहे ना त्या पद्धतीने या भेटी दिल्या जातात. मौलिक भेटी, मौल्यवान भेटी. देवाण आणि घेवाण म्हणतो ना आपण, अर्थकारणामध्ये देवाण घेवाण असतो, नुसती घेवाण असत नाही किंवा नुसती देवाण असत नाही. जमा आणि नावे अशी लिहितो ना आपण खतावणी. इकॉनॉमिक्स मध्ये, अकाउंट्स मध्ये जमा किती आणि नावे किती या पद्धतीने लिहितो आपण दोन्ही गोष्टी. तर तुमच्या सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण केल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही संपत्ती मिळवत राहता त्यावेळेला ती संपत्ती तुमच्या सुखाचं कारण न होता तुमच्या सुखाचा क्षय करायला लागते. आणि त्या संपत्तीच्या रक्षणाची एक मोठी काळजी तुम्हाला लागून राहते कायम, की या संपत्तीचं रक्षण कसं करायचं. जमीन घेऊन ठेवली त्यावर कोणी अतिक्रमण करेल की न करेल. बँकांमध्ये लक्षावधी रुपयाच्या ठेवी आहेत, बँक बुडेल की न बुडेल. महागडी कार घेतली त्यावर एखादा मुलगा चरा ओढेल की न ओढेल. अपघात होईल की न होईल महागड्या गाडीचा. आणि अशा अनेक प्रकारच्या असुरक्षितता मानवी मनामध्ये ज्या वेळेला निर्माण होतात त्यावेळेला त्या असुरक्षिततेचा विकल्प म्हणून किंवा त्या असुरक्षिततेवरचं उत्तर म्हणून आणखीन जास्त जास्त समस्या निर्माण होतील या पद्धतीच्या गोष्टी आधुनिक अर्थकारण तुमच्यासाठी शोधून काढतं. इन्शुरन्स त्यापैकी एक गोष्ट आहे की तुम्ही गेल्यानंतर तुमच्या कुटुंबियांना काही मिळेल. मृत्यूदर 1000 लोकांमध्ये 8 सुद्धा नाहीये. 7.43 होता मागे. कोरोना काळात थोडा वाढला असेल, नंतर परत कमी झाला असेल. 8 पेक्षा कमी 1000 व्यक्तींपैकी 8 पेक्षा जास्त माणसं मरत नाहीत एका वर्षात. 1000 लोकांना इन्शुरन्सच्या सेक्टरमध्ये ज्या वेळेला त्या बाटलीत उतरवलं जातं त्यावेळेला हे पाहिलं जात नाही की 992 लोकांना मृत्यू येणारच नाहीये. पण गेम ऑफ चान्स आहे ना, प्रत्येकाच्या डोक्यावर हे भय असतं मी गेलो तर काय. आधुनिक अर्थशास्त्र हे भयावर चालतं. आधुनिक अर्थशास्त्र जे आहे हे स्वप्नांवर चालतं. स्वप्न दाखवली जातात, हे होईल ते होईल ते होईल, असं होऊ शकेल तुमच्या जीवनात, तुम्ही आजारी पडू शकाल, तुम्हाला मृत्यू येऊ शकेल. भय आणि प्रलोभन या 2 गोष्टींवर आधुनिक अर्थशास्त्र, आधुनिक इकॉनॉमिक्स जे आहे ते आधारलेलं आहे. ते नफ्यावर आधारलेलं आहे. त्याला मानवी चेहरा नाहीये, नीतिमत्तेचं अधिष्ठान नाहीये. पण वैयक्तिक जीवन जगताना आपण याचं अनुसंधान ठेवलं पाहिजे की आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपण मिळवतो ती संपत्ती जी आहे ती नीतिमत्तेच्या मार्गाने आपण मिळवू.
ती कौशल्य वापरून आपण मिळवू, ती बुद्धी वापरून आपण मिळवू, ती सत्सद विवेक जो आहे तो जागृत ठेवून त्या मार्गाने आपण मिळवू. आपल्या घरात येणारा प्रत्येक प्रत्येक रुपया हा शुद्ध मार्गाने, वैध मार्गाने, धर्मसंमत मार्गाने, सरकारने केलेल्या नियमावलीप्रमाणे मी म्हणत नाहीये आता, कारण व्यसनांमधनं सुद्धा लोकांचे खूप महसूल सरकार गोळा करतं, त्यामुळे जे कायदेशीर आहे ते नाही, पण जे नैतिक असेल ते कायद्याच्या कक्षेत येतं आणि ते कायदेशीर आहे. आपल्याला नैतिकतेचं महत्व समजून घ्यायचं आहे, आपल्याला नीतिमत्तेचं पालन करायचं आहे, कारण वैयक्तिक जीवनामध्ये नीती आणि अनीतीचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात, व्यक्ती म्हणून भोगावे लागतात, कुटुंबाला भोगावे लागतात. आणि त्याची किंमत खूप मोजावी लागते. काही लोकांचा आश्चर्यकारक उत्कर्ष झालेला आपल्याला दिसतो. जादूची कांडी फिरवावी तसं त्यांचं भाग्य फळफळलेलं दिसतं. अचानकच अवघ्या 5 वर्षात ते कोट्याधीश झालेले दिसतात. आणि नंतरच्या काळामध्ये त्यांचं कौटुंबिक जीवन पहा, ते एकमेकांशी कसे वागतात हे पहा, त्यांची नाती कशी आहेत ती पहा, त्यातली दांभिकता पहा. अर्थकारण जोडतं पण आणि तोडतं पण. अमर्याद लालसा ज्या वेळेला मनुष्यावर स्वार होते त्यावेळेला त्याला नीती आणि अनीतीचा विवेक राहत नाही, आणि त्यावेळेला तो कुठल्याही पातळीपर्यंत, कुठल्याही मर्यादेपर्यंत तो पतित होतो आणि त्याच्या हातून महाभयंकर कृत्य घडत राहतात. नुकतंच आपण बघितलं नाही का, मध्यरात्री मद्यपान करून बेधुंद झालेल्या एका मुलाने एका वाहनाची धडक दिली, दोघांचे जीव गेले, आणि ज्याच्या हातून हे कृत्य घडलं त्याच्या कुटुंबातल्या 3 पिढ्या जाऊन तुरुंगात बसल्या. संपत्ती आहे का आहे, कुठल्या मार्गाने मिळवली माहिती नाहीये, पण अतिरिक्त संपत्ती मनुष्याच्या जीवनामध्ये सुखाऐवजी दुःख कसं देते त्याचं हे धडधडीत उदाहरण आहे. आणि अशी अनेक उदाहरणं आपल्याला समाजात बघायला मिळतात. असे कित्येक लोक आहेत की कोट्यावधी रुपये त्यांच्याकडे आहेत, पण त्यांना सुखाचा श्वास घेता येत नाही, त्यांच्या चेहऱ्यावर त्याचं समाधान नाहीये. हवं ते अन्न सोन्याच्या ताटात खाऊ शकतात, पण पोटामध्ये भूक नाहीये, शांत झोप लागत नाही गोळ्या घेतल्याशिवाय. तर नीतिमत्तेचं पालन करायला आपल्याला भारतीय परंपरा शिकवते, सांगते, ती जागृत करते आपल्याला. तर अर्थकारण हे शुद्ध असायला हवं, अर्थकारणाचा हेतू शुद्ध असायला हवा, अर्थकारण प्रामाणिकपणावर आधारलेलं असायला हवं, अर्थकारण हे समाजातल्या प्रत्येक मनुष्याच्या कल्याणाच्या उद्देशाने केलं जाणार असायला हवं. कुणाचे अकल्याण आपल्या अर्थकारणामुळे होता कामा नये. या मर्यादांमध्ये अर्थकारण ज्यावेळेला आपण करू त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की कदाचित अब्जावधी कोट्यावधी रुपये आपल्याला नाही मिळवता येणार, पण ज्या समाधानाने आपल्या स्वतःच्या साध्या घरामध्ये आपण आनंदाने राहू शकू, त्या समाधानाने राहताना अनेक श्रीमंत, अतिश्रीमंत लोकांना आपण पाहत नाही. अनेक प्रकारची दुःख ते भोगत असतात, अनेक प्रकारच्या महाभयंकर लोकांच्या पायाशी जाऊन त्या संपत्तीच्या रक्षणाकरता तुम्हाला बसावं लागतं. ज्यांची सावली सुद्धा आपल्या शरीरावर पडू नये असा विचार सामान्य नीतिमान मनुष्य करेल, अशा लोकांच्या पायाशी जाऊन संपत्तीच्या रक्षणाकरता याचना करावी लागते लोकांना. अतिरिक्त संपत्ती मिळवायची का, कशासाठी मिळवायची? ज्या समाजामध्ये न्याय आणि नीतीची शाश्वती असेल ना, त्या समाजात तुम्ही किती संपत्ती मिळवा, अपरंपार संपत्ती मिळवा, हरकत नाही नीतिमत्तेच्या मार्गाने. पण ज्या समाजामध्ये न्याय आणि नीतीची शाश्वती नसेल त्या समाजामध्ये अतिरिक्त संपत्ती मिळवण्याच्या प्रयत्नापासून स्वतःवर संयम ठेवा. आपल्या गरजा पूर्ण होतील या पद्धतीची संपत्ती, आणि आपल्याला अडीअडचणीला उपयोगाला येईल, काही एखादा आजारपण उद्भवू शकतं, शिक्षणावर महागडा खर्च होऊ शकतो, या पद्धतीच्या गोष्टी, किंवा अकल्पितपणे एखादं दुखणं आलं काही, तर त्याकरता आवश्यक एवढ्या संपत्तीची तरतूद करा. त्यापेक्षा जास्त संपत्तीचं चिंतन करू नका. मगाशी मी जे म्हटलं की संपत्ती जड आहे,
तर संपत्तीचं चिंतन तुम्हाला जडत्वाकडे नेतं, ते चेतनेकडे नाही नेत. आपल्याला प्रवास चेतनेच्या दिशेने करायचा आहे, ईश्वराच्या दिशेने आपल्याला प्रवास करायचा आहे, जडत्वाच्या दिशेने नाहीये. आपण मनुष्य प्राणी असलो तरी प्राणी सृष्टीच्या 84 लक्ष योनी ओलांडून आपण मनुष्य झालेले आहोत आणि मनुष्यत्वापासून ईश्वरापर्यंत हा पुढचा क्रमविकास आपल्याला करायचा आहे आता. तर त्यामुळे या क्रमविकासाच्या टप्प्यावर आपल्याला एक पायरी सुद्धा खाली उतरायचं नाही. आता आपल्याला एक एक पायरी चढत जायचंय, आपल्याला उत्क्रांत होत जायचं आहे. आणि ज्या वेळेला उत्क्रांत व्हायचं आहे त्यावेळेला ऊर्जा लागते, त्यावेळेला श्रम लागतात, त्यावेळेला कष्ट पडतात, त्यावेळेला तप करावं लागतं, त्यावेळेला स्वाध्याय करावा लागतो, त्यावेळेला स्वतःला शिस्त लावावी लागते. पाणी वर चढवण्याकरता तुम्हाला मोटार लागते, त्याकरता वीज लागते, त्याकरता पाईपलाईन लागते. या सगळ्या गोष्टींची जुळणी व्यवस्थित व्हावी लागते. मग बटन दाबल्यानंतर मोटार सुरू झाली तर खालची पाण्याची टाकी भरलेली असते, ती वरच्या पाण्याच्या टाकीपर्यंत पाणी पोहोचवते. आणि मग त्या इमारतीमध्ये प्रत्येक मजल्यावर असलेले नळ आहेत, ते नळ नुसते सोडले की पाणी येतं. पाणी वर चढवायला ऊर्जा लागते, टाकी रिकामी करायला ऊर्जा लागत नाही. एक मूर्ख बिंडोक मनुष्य नळ जर चालू ठेवून गेला तर सगळ्या सोसायटीतल्या सगळ्या नळांमध्ये पाणी येणार नाही. या पद्धतीने टाकी अवघ्या काही तासामध्ये वरची टाकी रिकामी होते आणि लोक ठणठणपाळ करतात त्याच्या नावाने. क्षय होण्याकरता ऊर्जा लागत नाही, क्षय होण्याकरता शहाणपण लागत नाही. निर्माण करण्याकरता, रक्षण करण्याकरता, वर्धन करण्याकरता, वरच्या पातळीवर जाण्याकरता ऊर्जा लागते. आपल्याला वरची चढण जर चढायची असेल तर ऊर्जा लागेल, तप करावं लागेल, स्वाध्याय करावा लागेल, अध्ययन करावं लागेल, स्वयंशिस्त आवश्यक लागेल, श्रम करावे लागतील. उत्क्रांत होण्याकरता या सगळ्या गोष्टी, अपक्रांत होण्याकरता यातलं काही करावं लागणार नाही. जशी कार्यशाळा जीवनशैलीच्या व्यवस्थापनाकरता आपण घेतो, अशी एखादी व्यसन कसं लावता येईल यावर एखादी कार्यशाळा बघितली आहे का तुम्ही? त्याची जरुरी नाही, ते आपोआप लागतं, ते शिकवावं लागत नाही. पतित होण्याकरता, अधपतन होण्याकरता कोणी शिकवण्याची जरुरी नाही आहे, ती स्वाभाविक प्रेरणा आहे मनुष्याची. म्हणून मी संपत्ती जड आहे म्हणालो ना. कुठल्याही जड पदार्थाचा एक गुण आहे की जड पदार्थ सोडला की तो खाली पडतो. दगड सोडला तर खाली पडेल, पाणी उताराच्या दिशेने जाईल. टाकी भरलेली आहे वरची, एक नळ चालू राहिला तर पाणी वाहत राहील शेवटचा थेंब नाहीसा होईपर्यंत. अधपतन असं आहे. त्यामुळे संपत्तीचं चिंतन करताना संपत्ती जड आहे आणि ती उताराच्या दिशेने वाहणार आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही किती कष्टाने मिळवली तरी तुमच्या मुलाच्या हातामध्ये ज्यावेळेला ती संपत्ती द्याल त्यावेळेला त्याच्यामधला हा विवेक तुम्ही जागृत करा की त्या संपत्तीचा त्याने गैरवापर करता कामा नये. त्याला त्या संपत्तीचं मूल्य कळलं पाहिजे, त्या संपत्तीचा योग्य विनियोग त्याला करता आला पाहिजे. त्या संपत्तीवर त्याची सत्ता चालली पाहिजे, त्याच्यावर संपत्तीचा प्रभाव असता कामा नये. एक इंग्लिश म्हण आहे बघा, मनी इज अ गुड सर्वंट. पैशासारखा आज्ञाधारक नोकर तुम्हाला या जगात कधी मिळणार नाही. तो कशालाही नाही म्हणत नाही, तो व्यसनाला नाही म्हणत नाही, वेड्या वाकड्या भानगडींना नाही म्हणत नाही, कशालाही नाही म्हणत नाही तुमच्या खिशातला पैसा. त्याच्यासारखा आज्ञाधारक नोकर नाही. पण तो फक्त नोकर आहे का? पुढचा अर्धा भाग या वाक्याचा असा आहे, बॅड मास्टर पैसा इतका निर्दय मालक नाही. खिशामध्ये पैसा नसताना पैसा ज्या निर्दयतेने तुम्हाला गुडघे टेकायला लावतो कुठल्याही हलकट मनुष्यापुढे, कुठल्याही पतित मनुष्यापुढे, कुठल्याही नीच मनुष्यापुढे, अगतिक होता, तुम्ही हताश होता. हे पक्कच लक्षात ठेवा. पैशासारखा आज्ञाधारक नोकर नाही आणि पैशासारखा महाभयंकर मालक नाही. कधीही पैसा संपत्ती तुमचा मालक होता कामा नये. तुमचा नोकर राहील पैसा संपत्ती. एवढा प्रभाव तुम्हाला स्वतःच्या जीवनामध्ये टिकवता आलाच पाहिजे. ज्या क्षणी संपत्ती तुमची मालक होईल त्या क्षणी आपली गाडी घसरली म्हणून समजा, ती तुमचं शोषण करायला लागेल. मग संपत्ती, तर हे संपत्तीचे गुण आहेत. ती जड आहे, ती स्खलित करू शकते मनुष्याला, ती मनुष्याला स्खलित करणार नाही. याकरता ती लक्ष्मी या रूपामध्ये विष्णूंच्या पायाशी आहे, ईश्वराच्या पायाशी आहे. त्या वैध मार्गाने, त्या नीतिमत्तेच्या मार्गाने मी मिळवलेली आहे. राजमार्गाने तिचं स्वागत करण्याकरता घराचं प्रवेशद्वार मी उघडतो, दिवे प्रज्वलित करतो,
सुगंधी द्रव्य आणि फुलं वापरतो त्या लक्ष्मीचं स्वागत करण्याकरता, तिला लोटांगण घालतो, आई म्हणून तिचं, लक्ष्मी म्हणून तिचं पूजन करतो. या पवित्रतेने ज्या संपत्तीचं मी माझ्या घरामध्ये राजद्वाराने जी संपत्ती येऊ शकेल तिचं स्वागत करू शकेन, इतर कुठल्या मार्गाने आलेल्या संपत्तीचं मी स्वागत करू शकत नाही. मग ती लपवावी लागते कुठेतरी, कुठे बेड खाली लपवावी लागते, कुठे टॉयलेटच्या पोटमाळ्यावर लपवावी लागते, कुठे स्विस बँकेत लपवावी लागते. आणि चोरासारखं स्वतःचीच लपवलेली संपत्ती काढताना ही माझी नाही असं सांगावं लागतं. कोट्यावधी रुपये धाडी टाकल्यानंतर मिळतात त्यावेळेला ते सांगतात की हे माझी नाही आहे. म्हणजे तुमच्या घरी कशी आली, म्हणजे तेही माहिती नाहीये. हा अद्भुत आहे नाही. ज्या संपत्ती करता मनुष्याचा प्राण कसा वीस होतो, ती संपत्ती माझी नाही असं सांगण्याकरता शर्यत लागल्यासारखे लोक बोलायला लागतात. वैध मार्गाने मिळवलेली संपत्ती असेल तर असं कदापि होणार नाही. सी.डी. देशमुखांचं एक उदाहरण आपण लक्षात घ्या. वर्ल्ड बँकेमध्ये सी.डी. देशमुख होते, वर्ल्ड बँकेचे ऍडवायझर होते चिंतामणराव देशमुख, अत्यंत बुद्धिमान मनुष्य, अर्थतज्ञ. भारताचं स्वातंत्र्यानंतर पहिलं मंत्रिमंडळ झालं त्यावेळेला भारताचे तत्कालीन प्रधानमंत्री पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सी.डी. देशमुखांना विनंती केली की भारताचे अर्थमंत्री व्हा, आपल्याला भारत उभा करायचा आहे पारतंत्र्यानंतर आता, आणि स्वतंत्र भारत उभा करताना तुमच्यासारखा अर्थमंत्री असणं जरुरी आहे. तर सी.डी. देशमुख म्हणाले की हो मी होईन अर्थमंत्री. मग ते अर्थमंत्री झाले स्वतंत्र भारताचे. मग मंत्र्यांकरता जे सरकारी पगार असतात, सरकारी सवलती असतात, त्याबद्दल बोलताना ते नेहरूंना म्हणाले की माझी एक अट आहे. म्हणे काय अट आहे? म्हणे मी 1 रुपया पगार घेईन, त्यापेक्षा जास्त पगार घेणार नाही. नेहरू हसून त्यांना म्हणाले की अहो चिंतामणराव, 1 रुपया तरी पगार कशाला घ्यायचा? त्यावर चिंतामणराव देशमुख, सी.डी. देशमुख नेहरूंना असं म्हणतात की माझ्या या निर्धन देशाच्या उन्नती करता मी कष्ट केले आणि ते फुकट केले, हा अहंकार माझ्या मनामध्ये कधीही निर्माण होऊ नये, त्या अहंकाराचा माझ्या मनाला स्पर्श होऊ नये. मी विनामूल्य काम केलं याचा डांगोरा पिटण्याचा मला कधीही मोह होऊ नये, निस्खलित होऊ नये, मी अधपतित होऊ नये, म्हणून 1 रुपया या प्रतिकात्मक पगारामध्ये मी काम करेन आणि माझ्या देशाच्या उत्क्रांतीकरता, उन्नयनाकरता, कोट्यावधी निराश्रित आणि गरीब लोकांच्या जीवनाचा उत्कर्ष, आर्थिक उत्कर्ष घडवण्याकरता माझी बुद्धी मी पणाला लावेन. मी विनामूल्य काम केलं, हा अहंकार माझ्या मनात निर्माण होऊ नये म्हणून मी नाममात्र 1 रुपया पगार घेऊन काम करेन. 1 रुपया या संपत्तीला, नीतिमत्तेशी तुम्ही ज्या वेळेला जोडता, अलौकिक बुद्धिमत्ता असलेला मनुष्य ज्या वेळेला जोडतो त्यावेळेला आपल्याला कळतं संपत्ती काय आहे. या संपत्तीचं हे श्रेष्ठतम मूल्य सुद्धा लक्षात घ्या. आणि ती संपत्ती ज्या वेळेला पतित करते त्यावेळेला कशा पद्धतीने लोकांना पतित करते हे रोज इलेक्ट्रॉनिक मीडिया तुम्हाला सांगतोय, रोज टेलिव्हिजन तुम्हाला सांगतोय, रोज वर्तमानपत्र तुम्हाला सांगताय. त्यामुळे संपत्तीच्या बाबतीत अत्यंत काटेकोर राहा. अंधारात उडी मारल्यासारखं आर्थिक साहस करण्याची काही लोकांना सवय असते आणि मग त्यांचे अंदाज चुकले की ते संपूर्ण कुटुंबाची परवड होते, महाभयंकर परवड होते. आत्ताची शहरी जीवनशैली ज्यावेळेला मी पाहतो त्यावेळेला एक ठळक फरक मला अगोदरची पिढी आणि आत्ताची तरुण पिढी यांच्यातला जाणवतो. आपणही पहा, आपलंही निरीक्षण असेल ते. आपल्या अगोदरच्या पिढीमध्ये 3 किंवा 4 अपत्य असायची, आपल्या पिढीमध्ये एखादं अपत्य, फार तर दुसरं. आणि आत्ताच्या तरुण पिढीमध्ये एखादं अपत्य असेल किंवा अपत्यच नको अशाही मनस्थितीची तरुण पिढी दिसते आता तरुण मुला मुलींमध्ये. ज्यांनी 4 अपत्य अत्यंत तुटपुंज्या उत्पन्नामध्ये वाढवली, त्यांना शिकवलं, त्यांचं पालन पोषण उत्तम पद्धतीने केलं, त्यांच्यावर संस्कार चांगल्या पद्धतीने केले, आपल्या आई वडिलांचा सांभाळ केला, आपल्या भावंडांच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आणि कुणाकडेही याचना न करता, कर्ज न काढता, किंवा कर्ज काढलं तर फेडायचं कसं, कसं फेडणार, किती दिवसात फेडणार याचा विचार केल्याशिवाय एक कपर्दिक सुद्धा कर्ज काढण्याची ज्यांची हिंमत झाली नाही, अशा नीतिमान लोकांनी अगोदरची पिढी जी आहे त्या पिढीमध्ये सगळ्या जबाबदाऱ्या उत्तम रीतीने पार पाडल्या हे आपण पाहतो.
तुटपुंज्या पगारामध्ये 4-4 अपत्यांना उत्तम शिक्षण देणारी, संस्कारित करणारी, आपल्या सगळ्या जबाबदाऱ्यांचं पालन करणारी आणि एक कृतार्थ जीवन जगणारी एक पिढी, त्यांची पुढची पिढी जी आहे, जी आत्ता तरुण पिढी आहे, ज्यांना खूप मोठी पॅकेजेस आहेत, अगोदरच्या पिढीला निवृत्त होताना मिळणारा पगार आणि यांचा पहिला पगार याची तुलना होत नाही. यांचा पहिला पगार त्यापेक्षा जास्त असतो. इतकं चांगलं अर्थार्जन यांच्याकडे आहे. पण अगोदरच्या पिढीने कर्ज काढण्यापूर्वी 10 वेळा विचार केला. ही पिढी 20 तारखेनंतर खिशातली क्रेडिट कार्ड तपासायला लागते. काय लॉजिक आहे याला? काय कारण आहे? EMI, दर महिन्याचा जो हप्ता जातो कर्जाचा, हा पासवर्ड आहे त्यांच्या जीवनाचा. लग्नासाठी कर्ज काढतील त्याचा EMI, कारसाठी कर्ज काढतील त्याचा EMI, फ्लॅटसाठी कर्ज काढतील त्याचा EMI, फर्निचरसाठी कर्ज काढतील त्याचा EMI, शिक्षणासाठी कर्ज काढतील त्याचा EMI. फक्त कर्ज काढणं आणि फेडणं आणि त्याची आकडेमोड करणं हे जीवन कसं असू शकतं? संपत्ती किती मायावी असू शकते? हे लोक कुटुंबासाठी जगतात की फक्त बँकांसाठीच जगतात? आणि यामुळे जीडीपी मध्ये भर पडत असेल की खूप लोकांनी खूप कर्ज काढावी आणि ती फेडावी, त्यामुळे जीडीपी वाढतो देशाचा. पण तुमच्या वैयक्तिक सुखाचं काय? कौटुंबिक जीवनाचं काय? किती प्रकारचे तणाव तुम्ही विकत घेणार आहात? हे अंतहीन आहे. 1 BHK, मग 2 BHK, मग 3 BHK, मग पेंट हाऊस, मग बंगला, मग आणखीन काही. ही यादी अंतहीन आहे. भारतीय तत्वज्ञानामध्ये एक अत्यंत महत्वाचं सूत्र लिहिलेलं आहे. उपभोगावर आधारित ते सूत्र आहे, म्हणून लक्षात ठेवावं. संपत्तीचा उपभोगाशी जवळचा संबंध आहे, म्हणून ते लक्षात ठेवावं आपण. न जात कामा हा कामानाम उपभोगेन शाम्यती. कुठल्याही प्रकारच्या सुखाचा उपभोग घेतल्याने, कामनांचा उपभोग घेतल्याने त्या कामना शांत होत नाहीत. हविषा कृष्ण वर्तमेव भूय एव अभिवर्धते. अग्नीमध्ये तूप जर टाकलं तर अग्नी शांत होतो का? तो जास्त भडकतो. त्याप्रमाणे आपली प्रत्येक कामना पूर्ण करण्याचा तुम्ही ज्या वेळेला प्रयत्न कराल, संपत्ती जास्त जास्त मिळवत राहाल, जास्त जास्त कामना तुमच्या मनामध्ये निर्माण करत राहाल, हा अंतहीन प्रवास जो आहे, हा अंतहीन प्रवास कामना तुमचा अंत करतील. हातातलं जीवन निसटून चाललेलं आहे, क्षणाक्षणाला निसटून चाललेलं आहे. जीवनशैलीचं व्यवस्थापन करताना मला नेमका किती पैसा लागणार आहे, तो किती काळ मी मिळवणार आहे, त्यानंतर मी पैसा मिळवणं थांबवल्यानंतर ज्या साधेपणाने मला जगायचंय किंवा ज्या अवस्थेमध्ये मी असेन त्या अवस्थेत त्या स्टेटस प्रमाणे मला जगण्याकरता किती पैसा लागेल, त्याची सुरक्षित गुंतवणूक मी कशा पद्धतीने करेल. ती गुंतवणूक सुरक्षित करताना सुद्धा यदा कदाचित कर्मधर्म संयोगाने, दुर्दैवाने, समाज पतित असल्यामुळे कुणी टोपी जर घातली, ज्या बँकेत पैसे ठेवले त्या बँकांमध्ये बँका बुडाल्या आणि लोक आक्रोश करत बाहेर बसले, तशी दृश्य आपण पाहतो वरचेवर. कॅपिटल मार्केटचा इंडेक्स, निवडणुकांचा निकाल लागेल आणि सस्पेन्स आहे, 600 अंशाने खाली आला. 30 लाख कोटी रुपये कॅपिटल मार्केटमधनं उडाले, दुसऱ्या दिवशी पेपरवाले छापतात. जन्मभर नोकरी केल्यानंतर 25-30 लाख, 40 लाख, 50 लाख किंवा जास्तीत जास्त कोटभर चांगली नोकरी असेल तर कोटभर रुपये ज्यांना मिळतो, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटी वगैरे सगळं मिळून, त्या लोकांनी 30 लाख कोटी रुपये म्हणजे 30 वर किती शून्य होतील याचा कल्पना तर करा. एकदा थरका पुढेल तुमचा. काही तासात, 4-5 तासामध्ये उडाले एवढे पैसे. या जगाचं अर्थकारण इतकं मायावी आहे, इतक्या निसरड्या पायावर आपण उभे राहिलेलो आहोत. त्यामुळे संपत्ती कशाला म्हणावं, संपत्ती किती मिळवावी, कुठल्या स्वरूपामध्ये ती संपत्ती गुंतवावी, वास्तूमध्ये किती गुंतवावी, रोख या पद्धतीने किती गुंतवावी, डिपॉझिट्स या दृष्टीने किती असावी, सोनं या दृष्टीने किती असावी, आणि स्वतःच्या आरोग्याची हेळसांड न करता आपल्या आरोग्याकडे 100% दुर्लक्ष करायचं, आपल्या मनशांतीकडे 100% दुर्लक्ष करायचं आणि स्वतःचं शोषण करत 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 ही संपत्ती जर मिळवायची. आणि रोज धाकधूक, रोज निराशा, रोज आशा आणि निराशेच्या झुल्यांवर खेळतोय जणू काही तो. रोज अस्थिर, रोज असुरक्षित, रोज तणावाखाली. जे आरोग्य आणि मनशांती गमावून आपण ही संपत्ती मिळवणार,
ती संपत्ती परत मनशांती करता आणि शरीराच्या आरोग्याकरता खर्च करण्याची वेळ येऊ नये या विवेकाने जेवढी जरुरी असेल तेवढी संपत्ती आपण मिळवावी. जसं माझ्या पायाला बसणारा बूट किंवा माझ्या पायाला बसणारी चप्पल माझ्या आकाराची आहे, प्रत्येकाच्या पायाचा आकार वेगळा, त्याप्रमाणे याबद्दल प्रत्येकाचं जे काही चिंतन असेल, प्रत्येकाच्या ज्या स्वतःच्या गरजा ठेवण्याची पद्धत असेल, त्याची जी जीवनशैली असेल, त्याप्रमाणे व्यक्तिगणिक हे गणित बदलत जाईल. हे संपत्तीचं चिंतन झालं. तसंच तंत्रज्ञान, ज्या मोबाईलवरनं मी आता तुमच्याशी बोलतो आहे, हा सोशल मीडिया, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते, ते व्यवच्छेदक लक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं आहे की विज्ञान आणि तंत्रज्ञानाला स्वतःचा विवेक नाहीये. त्याचा तुम्ही सकारात्मक उपयोग करू शकता, त्याचा तुम्ही नकारात्मक उपयोग करू शकता. सकारात्मक उपयोग केला तर तुम्हाला आश्चर्यकारक परिणाम त्याचे बघायला मिळतील. त्याचा नकारात्मक उपयोग जर दुर्दैवाने तुम्ही केला तर तुम्ही आयुष्यातनं उठाल. ज्या व्यक्तीच्या हातामध्ये ते तंत्रज्ञान आहे, ती व्यक्ती विवेकी जर असेल तर त्याचा उपयोग सकारात्मक होईल. ती व्यक्ती जर विध्वंसक असेल, अधोपतित असेल, भोगलोलूप असेल, तर ती व्यक्ती त्या तंत्रज्ञानाचा उपयोग नकारात्मक पद्धतीने करते. आणि सकारात्मकता आणि नकारात्मकता हा विवेक जर समाजाला नसेल, समाज जास्त नकारात्मकतेकडे झुकायला लागला, जास्त पतनाकडे झुकायला लागला, जास्त भोगलोलूप जर झाला आणि आपली भोगलोलुपता पूर्ण करण्याकरता कुठल्याही पातळीवर जायला, कुठल्याही मार्गाने जायला तो जर तयार असेल, तर असा समाज त्या तंत्रज्ञानाचा विचित्रच उपयोग करू शकतो, जे तंत्रज्ञान त्याला अभिशाप ठरू शकतं. त्यामुळे तंत्रज्ञानाचा उपयोग करताना, आपल्या हातातल्या मोबाईलचा उपयोग करताना सुद्धा एक उपकरण आपल्या हेतूच्या पूर्ततेकरता ते आहे, त्याच्या पूर्ततेकरता आपण नाही आहोत. मोबाईलवर फेसबुक पासून अनेक गोष्टी आहेत, ट्विटर आहे, फेसबुक आहे, आणखीन काही काही आहे. ज्यावेळेला तरुण मुलांची तगमग तगमग चाललेली पाहतो, एखादी पोस्ट त्यांनी टाकली, स्वतःचा फोटो साधा टाकला, त्याला किती लाईक मिळतात याकरता ते असुसलेले असतात, ते पाहत असतात. त्यांच्यापासून खूप अंतरावर, मनाने खूप अंतरावर असणाऱ्या लोकांनी त्यांची पोस्ट लाईक केली किंवा लाईक नाही केली तर त्यांच्या सुखदुःखाचा ग्राफ खालीवर खालीवर होतो. त्यांची तगमग 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 चालू असते, अस्वस्थता चालू असते. सुख आणि दुःख याची भारतीय शास्त्रामधली एक अत्यंत लहान व्याख्या आहे. म्हणजे इतकी लहान व्याख्या सुखदुःखाची माझ्या वाचनात नाही. सर्वम आत्मवशम ही सुखम, सर्व प्रकारची आत्मवशता, स्वाधीनता थोडक्यात म्हणजे सुख आहे. आणि सर्वम परवशम ही दुःखम, सगळ्या प्रकारची पराधीनता हे दुःख आहे. कुठलंही उपकरण मोबाईल सारखं वापरताना ते आपल्याला स्वाधीन करतं की आपल्याला पराधीन करतं? जास्त प्रमाणामध्ये ते आपल्याला स्वाधीन करण्याकरता आवश्यक असणारं कौशल्य आपण जर वापरलं आणि त्या दृष्टीने ते उपकरण जर आपण वापरलं, त्या दृष्टीने त्या उपकरणाचा उपयोग कसा चांगला सकारात्मक करायचा हे आपण नीट समजावून जर घेतलं, तर ते उपकरण आपल्याला आश्चर्यकारक जगातल्या शेवटच्या मनुष्यापर्यंत तुम्हाला पोचवेल. ते एक चांगला संदेश जगातल्या अखेरच्या मनुष्यापर्यंत पोहोचेल आणि एक नकारात्मक, एक विध्वंसक संदेश सुद्धा तेच उपकरण जगातल्या अखेरच्या मनुष्यापर्यंत पोहोचवेल. स्वामी विवेकानंद असं म्हणतात की तुमची एक छोटीशी यकश्चित वाटणारी कृती सुद्धा ती सकारात्मक असेल तर या जगाचं ते कल्याण करेल. यकश्चित कृती, एक छोटंसं रोप तुम्ही लावा, त्याला पाणी घाला, त्या रोपाचा वृक्ष ज्या वेळेला होईल, 7-8-10 वर्ष तुम्ही त्याची काळजी घेतल्यानंतर 15 वर्षांनंतर त्यावेळेला त्या झाडावर पक्षी बसतील. ज्या एका छोट्याशा कृतीने सुद्धा तुमचं, ती कृती जर सकारात्मक असेल तर या विश्वाचं, या जगाचं त्या प्रमाणामध्ये कल्याण होतं. पण तुमची एक छोटीशी क्षुल्लक नकारात्मक कृती या जगाला त्या प्रमाणामध्ये दुःखाच्या खाईत लोटते. जीवनाचं व्यवस्थापन करताना आपण हे समजलं पाहिजे आहे की प्रत्येक गती जी आहे या विश्वामधली ती वर्तुळाकार आहे, चक्राकार आहे. आणि वर्तुळ तोपर्यंत पूर्ण होत नाही, त्याच्या प्रारंभ बिंदूपर्यंत ज्या वेळेला आपण परत येतो त्याच वेळेला वर्तुळ पूर्ण होतं. जे आपण पेरलं तिथपर्यंत आपल्याला परत यावंच लागतं. वर्तुळाचा प्रारंभ बिंदू आणि तोच अंतिम बिंदू असतो, त्याच वेळेला वर्तुळ पूर्ण होतं.
आपण जी कामना करतो तीच कामना आपल्यापर्यंत येऊन मिळते आणि एक वर्तुळाकार प्रवास करून येऊन मिळते. आपण चांगल्या लोकांमध्ये वावरलो तर चांगले लोक आपल्याला मिळतात. आपण वाईट लोकांमध्ये वावरलो तर वाईट लोक आपल्यापर्यंत येतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुमच्या मोबाईलवर ज्या पद्धतीचा शोध तुम्ही घेता त्या पद्धतीच्या पोस्ट त्याच्यामध्ये जशा यायला लागतात, एका पाठोपाठ एक, एका पाठोपाठ एक. तुम्ही संगीताच्या जर पोस्ट शोधल्या तर तुम्हाला संगीत मिळेल. तुम्ही राजनीती शोधली तर राजनीती मिळेल. इंटरनॅशनल अफेअर्स शोधले तर इंटरनॅशनल अफेअर्स मिळतील. तुम्ही तत्वज्ञान शोधलं तर तत्वज्ञान मिळेल. तुम्ही संत मालिका शोधली तर संत मालिका येईल. तुम्ही भक्ती आणि कर्म जर शोधलं तर भक्ती आणि कर्म शुद्धता या रूपामध्ये येईल. तुम्ही विज्ञान शोधलं तर विज्ञान येईल. तुम्ही जे शोधता ते मिळतं आणि ते तुमच्यापर्यंत आल्याशिवाय वर्तुळ पूर्ण होत नाही. संपत्ती आणि तंत्रज्ञान या दोन्हीचा उपयोग निव्वळ भोगलोलुपतेसाठी जे लोक करतात त्यांच्यापर्यंत काही महाभयंकर गोष्टी ते वर्तुळ पूर्ण करण्याकरता येऊन पोचतात. हे जर करायचं नसेल तर प्रारंभ बिंदू आणि अखेरचा बिंदू ते वर्तुळ पूर्ण करणारं जे आहे ते दोन्ही सकारात्मकच राहिले पाहिजेत. याची काटेकोर काळजी आपल्या जीवनाची आपण घेतली पाहिजे. जीवनाच्या व्यवस्थापनामध्ये हे अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या घरामध्ये एखाद्या मोबाईलची रिंग वाजली तर मी विचारतो, आई वडील, दोन लहान मुलं, कॉलेजची मुलं मुली, आजी आजोबा, एक 5-6 फोन असतात घरामध्ये. जेवढ्या व्यक्ती तेवढे मोबाईल. कुणाचाही फोन वाचला तर तुमचे आई वडील फोन घेतात का असं विचारतो मी. किंवा आई वडिलांना विचारतो की तुमचा कॉलेजमध्ये जाणारा मुलगा आहे, मुलगी आहे, त्याचा फोन किंवा तिचा फोन वाचला तर तुम्ही घेता का? आई वडिलांच्या चेहऱ्यावर भयाचे भाव असतात. आई वडील म्हणतात की आम्ही मुलांचे मुलींचे फोन जर उचलले तर राग येतो त्यांना. एका छताखाली राहणारे लोक इतकी गोपनीयता एकमेकांपासून ज्या वेळेला पाळतात त्यावेळेला ते मनाने एकरूप कधी होणार? एका कुटुंबातले लोक मनाने एकरूप जर होणार नाही तर हा संपूर्ण समाज प्रेमाने एकमेकाशी एकरूप कधी होणार? त्या समाजाच्या चेहऱ्यावर शांती, कल्याण, परस्पर विश्वास, सद्भावना, प्रेम, आत्मीयता, जिव्हाळा, उत्कटता हे त्यांच्या जीवनामध्ये कधी अनुभवणार ते? आणि हे जर अनुभवणार नाहीत तर नुसता पैसा येईल आणि जाईल, तुमच्या जीवनामध्ये सुखाची मात्रा तो वाढवू शकणार नाही. तंत्रज्ञान आहे, जगाच्या पाठीवर कुठे तुम्ही हातातल्या या मोबाईलवरनं बोलू शकता. अमेरिकेतनं लोक बोलतात पटकन फोन करून, व्हिडिओ कॉलिंग करतात, बोलतात. पण एका घरामध्ये राहिलेले पती आणि पत्नी, आई वडील आणि मुलं आठवड्याच्या आठवडे एकमेकाशी बोलत नाहीत. ही दुर्दैवी स्थिती जर बदलायची असेल तर जीवनाचं व्यवस्थापन जे आहे ते बौद्धिक आणि भावनिक दोन्ही स्तरांवर आपल्याला करावं लागेल. पक्कच लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्याकरता शुद्धतेचं अधिष्ठान लागेल, चारित्र्याचं अधिष्ठान लागेल, सत्याचं अधिष्ठान लागेल, प्रेमाचं अधिष्ठान लागेल, करुणेचं अधिष्ठान लागेल, क्षमाशीलता लागेल. काही प्रमाणात चुकू शकेल कुणी कदाचित. या पद्धतीचे सर्व सद्गुण आत्मसात करण्याचा आपल्यापैकी प्रत्येकाने आटोकाट प्रयत्न करावा. कारण आपल्याला उत्क्रांत व्हायचं आहे, आपल्याला अपक्रांत व्हायचं नाही. एकही पायरी आपल्याला आता खाली उतरायचं नाही. मनुष्यत्वापासून पशुत्वाच्या दिशेने उलट जायचं नाही. आपल्याला मनुष्यत्वापासून ईश्वराच्या दिशेने, ईश्वरत्वाच्या दिशेने आपल्याला उत्क्रांत होत जायचं आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात की आपण निम्मा प्रवास पूर्ण केला उत्क्रांतीचा, मनुष्यापर्यंत आलो. मनुष्यापासून ईश्वरापर्यंत निम्मा प्रवास उत्क्रांतीचा करायचा आहे. त्याकरता आपल्याला दैवी गुणसंपदा आत्मसात करावी लागेल. त्यासाठी आपल्याला खरेपणा आत्मसात करावा लागेल, प्रामाणिकपणा आत्मसात करावा लागेल, श्रमाला प्रतिष्ठा द्यावी लागेल, करुणा आत्मसात करावी लागेल. कुणाच्याही श्रमाबद्दल कृतज्ञता आपल्या मनामध्ये असली पाहिजे. इतरांना मदत करण्याकरता लागणारं औदार्य, त्यांचं कौतुक मुक्तकंठाने त्यांनी चांगलं काही केल्यानंतर त्यांचं कौतुक करण्याचं औदार्य, हे सगळे सद्गुण आपल्याला आत्मसात करावे लागतील. इतरांच्या दुःखाने आपण कळवळाल आणि त्याला शक्य तेवढी मदत कराल. इतरांच्या सुखामध्ये तुम्ही सम्मिलित व्हाल, सुखाचा गुणाकार कराल आणि दुःखाचा भागाकार कराल. या पद्धतीची संवेदनशीलता एका संस्कृतीशी सुसंगत आपल्या जीवनाला आकार देते आणि अशी अद्भुत संस्कृती आपली भारतीय संस्कृती आहे. जगाने ज्याच्यामुळे विस्मयचकित व्हावं, ज्याच्या पुढे नतमस्तक व्हावं, अशा संस्कृतीमध्ये आपल्यापैकी प्रत्येक मनुष्य जन्माला आला. ही परमभाग्य नियतीने आपल्या कपाळावर लिहून आपल्याला जन्माला पाठवलेला आहे. त्यामुळे इथून पुढचा आपला जीवनक्रम जो आहे, गेल्या 4 दिवसामध्ये अगदी थोडक्यामध्ये काही जीवनाची सूत्र, जीवनशैली, उत्तम जगण्याकरता काय करायला हवं हे आपण पाहिली. आपण सगळे यात सम्मिलित झाला आहात, याचा खूप आनंद, खूप समाधान आहे.
हा या हृदयाचा त्या हृदयाशी म्हणतात त्या पद्धतीचा एक मुक्त संवाद आहे, चांगला संवाद आहे. आपण बोलतोय आहोत एकमेकांशी. तर आज 10 मिनिट मी जास्त याकरता घेतले की खूप काही मुद्दे आहेत की जे सांगायचे राहिले आहेत, पण तरी हरकत नाही. तर आजचं हे अखेरचं सत्र आपण इथे थांबवूया.